ते प्रसिद्ध मूर्तिकार. मध्ये 55 वर्षाचे गणपती धरतात. आता तुम्ही कोकणातून 55 गणपती असतात. इंडोशीचे गणपती आहेत, गोरेगावचे गणपती आहेत, असे त्याच्यामध्ये तुमचं काय स्पेशलायझेशन आहे? मी लहानपणापासून आखणी करतो. हा कुराळचा राजा हा गेली 20-22 वर्ष बनवत आहे, तर त्यांच्याशी तुमचा असल्या संबंध कशा प्रकारे करतात? गणपती बाप्पा मोरया. ओमकार टेल्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे. आणि मी आज आहे मालाडला, कुडाळमध्ये. आणि कुडाळ आणि मालाडमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार गणेश सारंग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो. आज मी त्यांच्याशी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या कारखान्यात गणपती कसे बनतात त्याबद्दल चर्चा करणार आहे आणि कुडाळच्या राजाविषयी काही प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना विचारणार आहे. तर ही व्हिडिओ तुम्ही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे अजूनही आपल्या व्हिडिओ येतील. आज मी मूर्तिकारांसोबत पुन्हा एकदा पॉडकास्ट करतोय, त्यांची मुलाखत घेतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर आपल्या चॅनलला पुढे असंच कंटिन्यू व्हा. आपण जास्तच वेळ न घालवता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर या चर्चेला आपण गणपती बाप्पा मोरया. तुम्हाला तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की मी मालाडमध्ये ही मूर्ती घडवायला सुरुवात केली, तर मग तुम्ही आज किती वर्ष तिथे मूर्ती घडवत आहात? प्रवास मध्ये माझा वडिलांचाच आहे. माझे वडील जवळजवळ मालाडमध्ये 55 वर्षाचे गणपती धरतात आतापर्यंत. ह्या अगोदर आजोबा गावी गणपती करायचे, वडील इथे स्थायिक झाले, ते मालाडला आले, पुन्हा गणपती चालू झाले. मी पण लहानपणापासून गणपती बघतो. प्रवास म्हणजे असा गणपतीच वाढलो, गणपतीच बघतोय, मग तसंच चालू आहे आता. म्हणजे तुमच्या एकंदरीतच पिढीपासूनच काकाची मुलंही गणपतीच करतात, काका त्यांची मुलं, म्हणजे बरेचसे आमच्या फॅमिलीमध्ये गणपतीच करतात. तुम्ही कोकणातून इथे आलो, म्हणजे बरेचसे सोर्स तिकडून शिकून इकडे आलो. म्हणजे कोकणी माणूस मूर्ती घडवतात. बहुतेक आर्टिस्ट कोकणात मी पण कोकणातच आहे, मी पण केळुसकर. तुम्ही सारंग ना? सारं आपलीच माणसं आहेत, म्हणजे भंडारी समाजाची माणूस आहेत. असे कमी भेटतात, म्हणजे आपला आर्टिस्टच आहे भंडारी समाजा. तर आपण तुमचा हा प्रवास एकंदरीत कुडाळमध्ये सुरू झाला आणि तुमचा कारखाना उभा आहे पूर्णपणे. आणि तुमच्या कारखान्यात तुम्ही मूर्त्या बघत एकदम सुंदर मूर्त्या तुम्ही बनवण्याला सुरुवात केली आहे. आणि दरवर्षी तुमच्याकडून किती मूर्त्या येतात असतात? जवळपास दरवर्षी घडवलेली मूर्त्या जवळजवळ 55 गणपती असतात. यावर्षी 5-10 गणपती वाढले. 65 पर्यंत गणपती आहे. त्याच प्रश्नाकडे मला यायचं होतं. 5-10 गण म्हणजे जसे तुम्ही प्रसिद्ध होत आता त्यांच्याकडे मूर्त्या अजून येतच आहेत. हो, वाढतं. अजून बरेच मंडळ येत आहेत, पण आता असं एंडिंग आलेलं आहे ना, आणि कामाचे पण जरा कामही कम्प्लीट झालं पाहिजे, त्यामुळे जास्त गणपती घेऊन उपयोग नाही. 55-60 पर्यंत हो, आपल्याला तेवढी जागा पण पाहिजे, स्वतःसाठी, आणि तेवढं कामही व्यवस्थित दिलं पाहिजे लोकांना, तेवढे गणपती भरू. जरा तुम्ही सांगू शकाल का तुमच्याकडे आता कुठले असे गणपतीचे मंडळ आहेत थोडक्यातच? बहुतेक कुडाळचे गणपती आहे, 2-3 झूचे गणपती आहे, परत भाईंदरचे गणपती आहे, एवढा एकदम लांब गणपतींचं. इंडोशीचे गणपती आहेत, गोरेगावचे गणपती आहेत, असे आहेत. कुडाळचे 50% गणपती कुडाळचे आहेत, बाकी 50% कुडाळच्या बाहेरचे. कलाकाराच्या दृष्टीने तुम्हाला मी अजून एक प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्ही गणपती जे घडवतात त्याच्यामध्ये तुमचं काय स्पेशलायझेशन आहे, काय स्पेशलिस्ट आहात? मी लहानपणापासून आखणी करतो. माझ्या वडिलांनी मला शिकवलेली आहे, त्याच्यामुळे ना मला ती वेळ भेटत नाही त्या गोष्टीसाठी आखणी करण्यासाठी, पण मी आखणीमध्ये एकदम स्पेशलिस्ट आहे. मला शेडिंगचं काम खूप आवडतं. मी माझे लहान गणपती सगळे मीच रंगवतो बऱ्यापैकी. म्हणजे 50% गणपती मीच रंगवतो आणि मोठे गणपती शेडिंग मीच करतो. माझा शेडिंग आणि आखणीमध्ये बऱ्यापैकी बाहेरची माणसं येऊन काम नाही करत, मीच करतो. गणपती उभे करण्यासाठी मीच उभा असतो. म्हणजे गणपती जे फिरवायचे असतात किंवा जे जॉईन करायचे त्यासाठी मीच असतो. म्हणजे एकंदरीत तुम्ही मोठे आर्टिस्ट आहात. एवढ्या वर्ष तुम्ही या फील्डला दिलंय गणेश उत्सवासाठी, ते आज दिसत आहे मला तुमच्या कारखान्यामध्ये. मी आल्यालाच बोला रे किती सुंदर मूर्ती आहेत. अशा मूर्त्या मालाडमध्ये पण बघायला भेटतात, जसे आपल्या गणसंकुलमध्ये आहेत, वर्कशॉपमध्ये आहेत. पण कधीतरी मालाडला तुम्ही येऊन ह्या कारखाने एक्सप्लोर करा, खरंच बघण्यासारखे. 3-3 कारखाने आज त्यांचे स्वतःचे आहेत. 50-60 गणपती इथून जात असतात. तर या आणि एक्सप्लोर करायचे येऊन. इथला कुडाळचा राजा हा गेली 20-22 वर्ष बनवत आहे, तर त्यांच्याशी तुमचा असल्या संबंध कशा प्रकारे? 22 वर्ष संबंध चांगले असणार आणि ते चांगलं कनेक्शन झालेलं आहे त्यांचं. मला आठवतं एक लालबागचा राजा बनवला सुरुवातीला, म्हणजे कुडाळमध्ये सगळ्यात मोठा गणपती 11 फुटाचा आम्ही लालबागचा राजा बनवला. तो तेव्हापासून हे मंडळ माझ्यापासून जोडलं गेलं. फर्स्ट गणपती 11 फुटा लालबागने कुडाळचा राजा दिला आणि तेव्हापासून तो गणपती मागे लागत. एक तुमचा ऋणानुबंध
त्या मंडळाशी म्हणजे ते सुरुवात मोठा गणपती केला आणि तो त्यांना मी गणपती बनवला असं. आणि ते मंडळ अजून तुमच्या अजून- सोबत आहे जसे जोडले कुरारचा महाराज एक आहे, हा. असे 2-3 गणपती आहे कुरारचे तरी. हा. हे तुमच्याशी ऋणानुबंध जोडलेले गेले वर्षानुवर्ष. वर्षावर जोडलेले गेले. गेल्या वर्षी तुम्ही कुराचा राजा जो घडवला तेव्हा 2025 कृष्णाची मूर्ती होती. ती संकल्पना कुठून आली आणि कशी तुमच्यापर्यंत पोहोचली? तेजस म्हणून स्केच आर्टिस्ट आहे, त्यांनी ते स्केच बनवलं आणि ते मंडळाने मला दाखवलं. स्केच होतं चांगलं, मग त्या पद्धतीने गणपती घडला आणि आम्ही ते गणपती बनवलं. आणि कुराळच्या राजाचं मी स्वतः नाव ऐकलेलं आहे, कुराळचा राजा. बघूया, मग त्यांच्या मंडळातील लोक माझ्याकडे आली की बाबा आमच्या मूर्तिकारांची आमच्यावर कर. मी बोललो दोन्ही एकदम नाही होणार, दोघांपैकी एक कलर. ते बोलले आमच्या मूर्तिकारांशी कर. तर आज कुराळच्या राजासाठी मी खास करून त्यांच्याकडे व्हिडिओ करायला आलोय. आणि इतर बाकी विषयी बोलणं तर आपण करूच, कशा पद्धतीत काम चालू आहे, काय करत चालू आहे. कुराळच्या राजाची एखादी अशी मूर्ती आहे की जी आठवण येतली तुमच्या? तोच लालबागचा राजा. तोच लालबागचा तो राजा म्हणजे ऍक्च्युली तो गणपती त्याच्याने जवळजवळ 6-7 वर्ष बसेल. बसवला. तो माझा पहिला गणपती मी बनवला आणि तो गणपती जवळजवळ एक वसईला पण तो गणपती जवळजवळ 10 वर्ष त्यांच्याकडे बसवला. जे तो लालबागचा राजा आहे ना, तो बरेच वर्ष गणपती बसवला आणि तोच गणपती जो माझ्या दृष्टीने सगळ्यात चांगला होता त्यांच्यासाठी, त्या मंडळासाठी. म्हणजे तो विलक्षण आणि क्षण कसं होता. असतं, मंडळ चेंज होतं, लोकांची म्हणजे माइंडसेट चेंज होतं Mindset. की आपल्याला काही नवीन पाहिजे. नवीन काहीतरी. तेव्हा तो गणपती सोडून आता बरेचसे वेगवेगळे गणपती बनायला लागले. पण सुरुवातीला जो लालबाग राजा तो 7-8 वर्ष बनवला ना, तो गणपती व्यवस्थित होता. व्यवस्थित. म्हणजे त्यांची एक सिग्नेचर फेस तिथूनच सुरू झाली सुरू. तुमच्या मंडळात. ते एक तो गणपती तुमच्याकडे घडत गेला. कारखान्यामध्ये तर गणेशोत्सवाची कामं कशा पद्धतीत चालू आहे? आमच्याकडे गणपती वर्षभर काम चालू असतं. लहान गणपती जवळजवळ जानेवारी पासून मी घडवायला घेतो. मातीचे गणपती असतात ते. मागीचे गणपती, जसं मागे गणपती बसले त्याच्यानंतर लहान गणपती मे महिन्यापर्यंत मी जवळपास 700-800 मूर्त्या रंगवून कंप्लीट झाली. आणि मग मे महिना उलटला की लगेच मोठे गणपती सुरू होते. जे मंडप पडले की गणपती सुरू. म्हणजे मागी गणपतीला पण तुमच्याकडे गणपती असतात? मागे गणपती मागणी बरीच होती. तो एक मोठी टीम नाही, त्यांची 5-6 जण आहेत, ते एकदम मस्त काम करणारी आहे. आणि लहान गणपतीची कामं मी बऱ्यापैकी मे महिन्यापर्यंत उरकली. आता जे राहिले ते मोठे गणपती, म्हणजे मला 60 गणपती कंप्लीट करायचे. 60 गणपती तुमच्याकडे जवळपास आलेले आहेत. हो. तर एक कुराळचा राजा तुमच्याकडे दरवर्षी प्रमाणे असतो, तो एक आहे. अशी 4-5 मंडळ फिक्स आहे माझे दरवर्षी प्रमाणे. हा एक ना. आणि मागी गणपतीला तुमच्याकडे जो मूर्त्या आता ना असतात वर्षभर काम चालू असतं ना, वर्षभर. एक वर्षभर काम चालू असल्यामुळे बुकिंग कंटिन्यू चालूच असते. चालूच गणपती वर्षभर घडवतच असतो. घडवून असतो. ते असं मला वाटत नाही की आता सीझन आला. वर्षभर season असतं. आणि तो आपला एक फॅक्ट झालेला आहे. म्हणजे तुम्ही आता- पूजन केलं आता म्हणतात. ही गणपती गेले की नवरात्री आली. नवरात्री काम झाले की आम्ही दिवाळीपर्यंत थोडंसं आराम करतो, गावी जातो. तर जवळजवळ महिनाभर गावी असतो, मग नंतर जाता येत नाही. मग नंतर गणपती सुरू केले की मग सुरू. ते गणेशोत्सवाची जी वाईब्स आहे ना, ती जेव्हा आपण मंडप भर तेव्हापासूनच सुरू होते. जेव्हा- क्रिएटर लोक जेव्हा व्हिडिओ बनवतात ना, तेव्हा तर वाटणार आहे आता कुठेतरी एकदा पावसाळा लागला ना की बाबा सुरू होतो. सुरू होतं. ते एक ती वाईब्स तिथून सुरू होते. आपल्या कारखान्यातून कुराळच्या राजाचं आगमन कधी होणार आहे? त्यांचं आगमन यावर्षी काय ते लोक गणपतीच्या दिवशीच घेऊन जातात आणि या वर्षी काय लवकर घेऊन जातात ते सांगतायत. तर बघूया, आपण डेट फिक्स नाही. तर यावर्षी कुराळच्या राजाचं स्वरूप तुमच्या कल्पनेतून कसं आहे? कसं म्हणजे सांगू नका की काय ते हाईडच राहू दे, कारण की हाईड असल्यापेक्षा म्हणजे एक स्वरूप सांगा कसं असेल. गणपती तर एकदम सुंदरच करणार मी. आणि शंकराच्या रूपात आहे एवढं मात्र सांगेल. आणि बाकी काय ना, बाकी गणपती महाराज तर नक्की कुराळचा राजा बघायला तुम्ही कुरारला या मालवणमध्ये. आणि बाकीचं इतर सुद्धा गणपती येते बघायला सुद्धा या कारखाना व्हिजिट करा. आपल्या चॅनलला जोडलेले गेले गणेश सारंग, तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. आपल्या कोकणातले आणि कोकणातले म्हणजे भंडारी समाजाचेच. आमच्या भंडारी समाज म्हणजे मूर्ती घडवणार एकदम तल्लीन असतो आणि खूप कलात्मक त्यांच्या हाताला हे असते. ते भंडारी माणसाने दाखवलं आहे. आपल्याला पण आपल्या कोकणातले खूप मूर्तिकार आहेत, तसे हे मूर्तिकार आहेत. बहुतेक कोकणातलीच आहे. हे सगळे कोकणातलेच आहेत. मग ते कोकणातला माणूस आपण एक जे बोलतो ना, एक गोष्ट असते गणपतीवाली कोकणामध्ये, ते रक्तात काहीतरी असतं. रक्तात असलं पाहिजे. सुंदर होते. हा म्हणजे नसात भिडलेला गेलेला आहे गणेश उत्सव. मुंबईचा गणेश उत्सव आणि कोकणचा गणेश उत्सव. जे गणपती आता गावी बनतात ना माझी, हा ते इथे तोड तोड नसतं. इतकं चांगलं काम मालवणात होतं. मालवणात होतं. माझी काकाची मुलं आणि करतात ना, सुंदर काम करतात. अरे एकदम मी स्वतः म्हणजे
पारंपरिक गणपती बनवण्याचा एक ती प्रथा आपल्या कोकणी माणसाकडे आहे आणि ती घडवतच आहे. इकडे आम्ही पीओपीचे गणपती जास्त काळामुळे त्या गोष्टीकडे नीट बसून करता येत ना. पण मातीच्या गणपती माझे वडील आणि मी आम्ही कंटिन्यू करत असतो. म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मध्ये फक्त मातीचे गणपती बनवायचो आम्ही. जनरल 2 महिने त्या गोष्टीसाठी असतात. ठीक आहे, तुम्ही वेळात काढून ओंकार केळुसकर ब्लॉगला तुम्ही वेळ दिला. मी पण वेळ काढून व्हिडिओ बनवला. चला कुडाळच्या राजा मंडळातल्या लोकांनी व्हिडिओ करा बोलले तर मूर्तिकारांशी संवाद साधला, मंडळाशी संवाद न साधता एक मी कुडाळच्या राजाचं एक स्वरूप मी दाखवलं कसं आहे कसं असेल. नक्कीच असं तुमचे ऋणानुबंध असावेत मंडळाशी असणार आणि असं जसं मंडळ अपग्रेड होत जातं तसं संकल्पना बदलत जाते. चांगल्या संकल्पना तुम्ही त्यांना देत जावा, इतर मंडळांनाही देत जावा. तुम्हाला खूप शुभेच्छा येतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मूर्तिकार असेल किंवा पॉडकास्ट असेल तर नक्की आपण करणार आहोत. हे गणेश सारंग होते. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. आपण आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. गणपती बाप्पा